बघा असं म्हटलं जातं, बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं, इस बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं, इस दुनिया में महाराष्ट्र में संत बहुत है लेकिन हमारे जनाब बाबा जैसे नहीं, शांति के बाबा जैसे नहीं। अरे तो लगे जनाब निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की, पंढरीनाथ भगवान की। बाबाजींचं व्यासपीठावर पूजन संपन्न झाले, दोन्ही हात वर करा, एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन। काय टाळी वाजवता, जोरदार टाळी वाजवून, धन्यवाद धन्यवाद सर्वांना। जय बाबाजी, खाली बसून घ्या। पुढील बाबाजींचा सत्संग आपण या ठिकाणी श्रवण करू, सर्वजण अनुष्ठानात खाली बसून सर्व। नीलकंठाय शंभवे दुर्गेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुहरे स्वतंत्रनादन ओम सोनारायण नाम शुभ देशमलेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्गुरुदे पूजामूलं गुरुर्वा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्य मंत्र सत्य सत्यं देवं निरञ्जनम् मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामभूतं शरणं प्रपद्ये। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नमः। ह्या महामंत्राचा आपण महिमा भागवतातून पाहिला गेला की ओम जनार्दना मंत्राचा महिमा काय, तसा अध्याय नंबर 10 ओळी नंबर 35 सद्गुरूचे नाम मात्र तेची आम्हा कोणी सांगितला? नाना भागवतामध्ये नागमार्ग काय सांगितला? सद्गुरूंचे नाम मात्र ते नामा वेदशास्त्रावर, म्हणजे गुरुचं जे नाव आहे ना हे आमच्यासाठी काय वेदशास्त्रा समान आहे। पुढे काय आपले सकल मंत्र वरिष्ठ मंत्र, म्हणजे सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता? गुरुचा नाम। म्हणून ओम गणाय नमः। ओम गणाय नमः। नाताने भागवत शुभारंभ करताना आपल्या गुरूंना वंदन करून शुभारंभ केला पाहिजे नाथाने कशात भागवताचा। म्हणून पहिली ओवी नाथ महाराजांनी कोणती घेतली? ओम नमो श्री नाय भव ने देखोने नमन श्री चरणा। जेव्हा गुरूंना वंदन करून भागवताचा शुभारंभ
बघा नाग मारून गेला आहे. अशा रीतीने नाग महाराजांनी गुरूंच्या नामाला किती महत्व दिले. म्हणून काय म्हणतात, सबसे बडा गुरु आणि गुरुचे बडा गुरु का नाम और काम. म्हणून प्रथमता की मला सामर्थ्य आहे चळवळीचे, तुझे घरी तयांचे, मात्र तेथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे लक्षात. म्हणून आपण या कलियुगामध्ये भाग्यवान आहोत. एक शिवयोग निष्काम ब्रह्मस्थानचं अधिष्ठान या पंढरपूर नगरीमध्ये बघा. तिकडे मूर्ती रूपाने आहेत. 2 मूर्त्या बरं का. एक मूर्ती दगडाची बरं का, आणि दुसरी मूर्ती कशाची आहे, दुसरी मूर्ती कशाची आहे. अनेक भक्तांनी श्रद्धापूर्वक जो जप लिहिला आणि त्या जपाच्या लगद्यापासून त्या कलाकाराने काय बनवली सुंदर अशी एकदम उपयोग मूर्ती कशा. म्हणून अशा बाबाजींच्या पवित्र चरणी साष्टांग नमन करूया. त्याचप्रमाणे या परिसरातील पंचगंगेश्वर महादेव आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे. तसं कानून पात्राचं अधिष्ठान आहे ते मंदिरामध्ये. भक्त पाणी काय नामदेव काय म्हणतात, नामदेव महाराज. असं जे संत आणि भगवंतांचं अधिष्ठान आहे, देवीचं अधिष्ठान आहे, यांच्या चरणी वंदन करूया. पंढरपूर आता भट्टपुरेश्वर, पंढरपूर तालुका भट्टपुरेश्वर, या भट्टपुरेश्वराच्या भूमीला वंदन करूया. त्याचप्रमाणे ज्या मातेच्या ठिकाणी आपण किती देवता मानतो, किती देवता मानतो. गाईच्या ठिकाणी किती देवता मानतो आपण, 33 कोटी. तुम्ही किती नावं सांगू शकता ना, किती नावं सांगता. 33 कोटी कशात माहिती. अशा बरं का. स्वदेशी गोमातेला वंदन करायचं, जर्सीला नाही. जर्सी म्हणजे काय आहे, दूध देण्याचं मशीन बघा तयार केलं. दुसऱ्या त्या बाहेरच्या देशाने बघा काय केलं, एक मशीन तयार केलं गाईच्या माध्यमातून. तिला काय म्हणतात, जर्सी. जर्सी म्हणजे जर्सी नाही तर मग थोडं काय भाव म्हणून तिच्यामुळे अनेक नुकसान बघा, अनेक तोटे बघा. ज्या गाई मिळतात बघा अशी, मात्र जास्त पैसे मिळत असल्यामुळे दूध जास्त देते, पैसे मिळत असल्यामुळे तुम्ही लोक काय करू राहिले, त्या जर्सीचं पालन करायला पाहिजे. कशासाठी, ओनली फॉर मनी नाही. येतो काय त्या गाई पाहण्याचं, येतो काय फक्त पैसे बघा कमवण्याचं आहे. आरोग्य म्हणून नाही. सर्व भारतीय लोक आहे ना ह्या गाईचं काऊन पालन करून राहिले, का पालन करत्या, दूध जास्त देऊन पैसे जास्त, इन्कम सोर्स जास्त बघा मिळतो. यासाठी बघा आपले भारतीय काय करून राहिले, त्या गाई पालनासाठी. आपली बिचारी जी आपली सखी आहे जिला म्हणतो स्वदेशी गोमाता, जिला म्हणतो, जिला गीर म्हणतात, कृष्णगाई म्हणतात, काठेवाडी म्हणतात, गावठी गाय म्हणतात, जी बिचारी 2-3 लिटर देते ते. त्या गायींचा कोण लक्ष द्यायला सुद्धा तयार आहे सांगा. का लक्ष देत नाही, बिचारी दूध थोडं देते, त्यामुळे पैसे काय आता कमी मिळतात. आणि अशा रीती बघा एकदा काय झाला का मला लक्षात, आपल्या ते राजू भोगाने राजू जोशी काय नाही हा राजू दीक्षितवाला. तर मग अशा शरद पवार आणि त्यांचा संवाद झाला, चर्चा निवार. मग प्रश्न विचारला राजू दीक्षितने, काय प्रश्न विचारला होता शरद पवार साहेबांना, म्हणे तुम्ही आपल्या भारतीयांचं भारताच्या गोमातेचं मांस का निर्यात करता बरं.
काय प्रश्न केला होता राजूच्या त्याने म्हणजे आपल्या तुम्ही मंडळीमध्ये आपल्या भारतीय वंशाच्या गाईचं गोमांस का निराळ करता म्हणे. त्याला काय उत्तर दिलं जोशी गप्रियांनी शरद पवार साहेबांनी काय उत्तर दिलं म्हणजे आम्हाला 7,000 ते 8,000 रुपये काय 7,000 ते 8,000 रुपये म्हणजे आम्हाला त्याच्या चलन मग काय म्हणतात म्हणे एक गाईपासून किती. त्याला असं उत्तर दिलं ना, असं उत्तर ऐकल्यानंतर बघा आता राजू दीक्षितांनी काय बघा त्या ठिकाणी मुद्दा मांडावा. शरद पवार साहेबांना काय मुद्दा मांडला राजू दीक्षितांनी म्हणे पवार साहेब 7,000-8,000 गाय घेऊन बसले म्हणे, मी तुम्हाला एका गाईचे 1,00,000 रुपये कमवून देतो म्हणे. तेही गाईला न मारता कसं काय गाईला न मारता मी तुम्हाला काय करू देतो म्हणे, एका गाईचं ह्या देशाला किती उत्पन्न देऊ देतो म्हणे मी 1,00,000. विचार करा काय बुद्धिमत्ता, काय स्वदेशीबद्दल स्वाभिमान असेल, काय प्रेम असेल या देशाबद्दल काही बद्दल. त्याला असं उत्तर दिलं तर मग स्पष्टीकरण सांगा. मग राजूचं स्पष्टीकरण दिलं बघा 1,00,000 रुपये कसे मिळू शकतात पक्षाने आपल्या स्वदेशी गाईच्या वर्षाने. आणि मग उत्तर देताना ते राजू दीक्षितांनी सांगितलं म्हणे पवार साहेब बघा गाईला गोरे होत्या वासले होते 2-4 गोरे किंवा 1 वासली झाली सगळं त्याची किंमत किती होईल मला ते. दूध दिलं दूधची किंमत किती, शेण दिलं शेण किंमत किती होईल. गोमूत्र बघा गोमूत्राचं काही आपण काय केलं औषधं बनवून त्याची किंमत होता. जर विचार केला ना एका गाईपासून आपल्याला बघा लाखाच्या पुढे काय म्हणू शकतो उत्पन्न लक्षात आणि तेही बिगर मारता बरं का बिगर लक्षात बिगर मार. म्हणून अशा रीतीने स्वदेशाबद्दल किती सन्मान असला पाहिजे, आपल्या सगळ्या आईबद्दल किती प्रेम असलं पाहिजे लक्षात. ही जर्सी म्हणजे काय सावत्र आहे की नाही, सावत्रच आहे ना आहे की. आणि आपली स्वदेशी गाय म्हणजे आपली सख्खी आहे की. मग तुम्ही लोक कोणावर प्रेम करायला लागले सांगा ना, का करायला लागले. ओनली फॉर मनी, याच्यापेक्षा दुसरा काही मुद्दा नाही बरोबर की. सांगायच्यावर दुसरा काय आहे का मुद्दा सांगा ना, तुमच्याकडे याच्यावर दुसरा काय मुद्दा आहे का. जर्सी म्हणजे सावत्र आईवर प्रेम करायचं, सावत्र आईवर काय करायचं फाळायचं लक्षात ठेवायचं. म्हणजे यातून मला नीट विचार करा आपण कोणत्या दिशेला चालेल आणि आपण काय करतो, आपण काय करीत आहोत त्याचं नीट बघा गांभीर्याने आपण विचार करणं आवश्यक आहे. आजच्या या सांगजत्रामध्ये तसं आपल्याला या ठिकाणी आज परमेश्वर बाबांनी मार्गदर्शन केलं ते पण आताच आपल्याला नागेश्वरांनी या सायन्सत्राच्या समोर उपस्थित असलेले आपले रवींद्र महाराज आहेत, माऊली संभाजी आपले ऋषिकेश आनंद आहे, दरोदगिरी महाराज आहे, गायक वादक आहे, आमचे सर्व अनेक जिल्ह्यातून आहे. जसे आमचे डॉक्टर सांगितले बेने डॉक्टर बेने डॉक्टरची कहाणी ऐकावं का ऐका म्हणतो ना ऐकायचं म्हणतो ना ऐका सत्यनारायणची कथा हे नाही का ऐका आमच्यापर्यंत डॉक्टरांच्या परिवाराची कथा 2च वाक्यात जर सांगायचं असतं बरं का. त्यांच्या घरावर दगड यायचे दगड. पहिला प्रकार काय झाला दगड यायचे दगड. दुसरा प्रकार काय झाला आहे ऑटोमॅटिक आग लागायची बघा. काय लागायची ऑटोमॅटिक बघा घरात त्यांनी 70 रुपये ऑटोमॅटिक लागले असं बरं का. आपले एवढ्याची आग आली वाटतं नाही बाजू कोण आहे ठीक आहे त्यांनी ब्रह्म विष्णू त्याप्रमाणे आमचं वकील साहेब आमच्यावर शिंदे साहेब वगैरे उपस्थित आहे. असे आमचे सुभाषबार व्यापारी का पिंपळगावचे पिंपळगाव म्हणजे दुबई ना दुबई हो ना पिंपळगाव दुबई का दुबई हे दुबईत राहणारे सुभाषबार गोष्ट आहे. असे अनेक घेरे जाऊन अनेक तालुक्यांनी जिल्ह्यातून उपस्थित आलेले ज्यांना बघा का आले ते काय विचार कोणते काही फायदा असल्याशिवाय मनुष्य कोणते काम करेल का.
तोटा जर असला ना कधी ते काम करेल, नुकसान कधी ते काम करेल. म्हणून बघा या सर्व मंडळींना काय समजलं, जी बाबाजीसारख्या महान संतांनी जी अनुष्ठानसारखी परंपरा सुरू केली त्याचा काय फायदा आहे, काय लाभ आहे, ह्या मनुष्य जीवनामध्ये काय बघा अनुष्ठानाने काय दिशा मिळू शकते, काय परिवर्तन होऊ शकतं, याचं ज्ञान बघा. याचं काय, याचा सार आपण म्हणून याचा सार बघा, सार या सर्व मंडळीला कळाला. आणि म्हणून सर्व मंडळी आपलं गाव सोडून, आपलं घर सोडून, आपला तालुका जिल्हा सोडून कुठे आले, तुमच्या पंढरपूर भट्टोपुऱ्या शहरात सगळ्या बाबांच्या समापत झाले. जर टाळ्या घ्या सर भक्तांचा आपण आता पंढरपूरच्याला काही ना कळालं, काही ना कळालं, थोडं थोडं करून राहिलं, थोडं थोडं काही करंट लागत आहे अशा आणि म्हणून बरं का पंढरपूर करून मी विचार की बाबांसारख्या संतांनी ज्या 5 परंपरा सुरू केल्या ना त्याची जी अनुष्ठान परंपरा किंवा श्रमण परंपरा याचं महत्त्व हे लक्षात घ्यावा. आणि ती प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तुम्ही असे जर इथे येऊन गाड्यामध्ये इथे घेऊन असे पाहत बसले ना, नॉट नॉलेज यू आर फेल लक्षात. तुम्हाला काहीच ज्ञान होणार नाही, तुम्ही फेल झाले देऊन लक्षात. बाबांचं कार्य म्हणजे काय, प्रॅक्टिकल इथं प्रॅक्टिकल केलं ना तरच माणसाच्या डोक्यात प्रॅक्टिस करू लक्षात. विदाउट प्रॅक्टिकल नॉट नॉलेज लक्षात. अशा रीती बघा बाबांच्या कार्याचं अशा रीतीने आमच्या या संघ जाताना पैसे असताना आपण हे अनुष्ठानचा बघा माझं बाबांच्या शाळेला बघा किंवा बाबांची परंपरा सुरू केली. याचा प्रथम जाऊन थोडासा विचार करू किंवा सवाल करू विचार. आता बाबांनी स्वतःने अनुष्ठान केले या संदर्भामध्ये नागेश्वरजींनी आपल्याला वर्णन केलं की नाही. बाबांनी किती वर्ष अनुष्ठान केलं, किती वर्ष अनुष्ठान केलं बघा, 16 इयर्स लक्षात. किती 16 इयर्स म्हणजे किती तुम्हाला समजतं ना बाबांची भाषा. 16 इयर्स पण. आणि ते कोणत्या आसनामध्ये 18 hours कोणत्या आसनामध्ये राहायचे बाबा. मांडी घालून तुम्ही 3 तास नीट बसू शकता का. मात्र लक्षात घ्या काय बघा कमांड, काय रिमोट कंट्रोल बघा असला पाहिजे लक्षात माणसाने. किती तास 18 तास चिंतावर बसणं साधी गोष्ट लक्षात. तपस्या आहे अर्थात अनुष्ठान केलं होतं. तसं अंजनी मातेने अनुष्ठान केलं की नाही. पुढं अंजनी गडावर कशात म्हणजे महिलांनी सुद्धा अनुष्ठान करू शकतात की नाही. कोणाच्या उदाहरणावरून अंजनी मातेच्या तिने तर 1000 वर्ष केलं की. आपल्या यावर अशा काय काय महिला 7-7 दिवस काय करतात की अनुष्ठानामध्ये सहभागी होतात. इथं काही महिलांनी कोणी याच्यावर कोणी अनुष्ठान केलं याच्यामध्ये 1, 2, 3 महिला तर काय त्याच्यावर. कारण बघा बाबाजी सांगायचं बघा तुकारामाचं प्रमाण बाबाजी द्यायचे काय सांगायचे. तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन असं कोण म्हणतं. तुकारामाचं प्रमाण काय तुकारामाचं काय म्हणतात. तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन कोणत्या बाया बाया गेल्या याने बरं का. आता तर कोणत्या बाया बाया गेल्या ज्या बाया फक्त चूल मूल गाड गमडक बघा. तिथं डोकं काय केलं कोण डोकं काय की त्या चूल गाड गमडक इथं डोकं खात्या ना त्यांच्यासाठी तुकाराम त्या बायांनी तुकाराम महाराज आम्ही कोणत्या बायांसाठी म्हणतात. ज्या बाया नेसायला साडी राहायला भाडी फिरायला गाडी या 3 ठिकाणी उड्या मारतात. या 3 ठिकाणी ज्या बाया उड्या मारतात त्या बायांसाठी तुकाराम का म्हणतात. तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन त्यांना समजच नाही नुसतं आल्या भोजे समज भोजे वाहता वाहता तसं बाबा म्हणायचं पकलीचा गेला पाणी वाहून
काही काय बाहेर ते नाही संसारात बोजे घेऊन ते एक दिवस जय श्रीराम जय राम. मात्र या माताला समजलं श्रीजन्म सार्थ बघा कशा होऊ शकतं, श्रीजन्म धन्य बघा कशा होऊ शकतं. बघा त्यांना ज्ञान झालं. आणि या सत्संगाच्या निमित्ताने कळेना, या कालच्या निमित्ताने कळेना, काही अनुष्ठान केलं, या आज काही वेळ वगैरे गेला ते प्रपंचात काही वेळ कळेना या सत्संग वगैरे बसल्या ज्या मेले उपस्थित आहेत जरा का त्यांचा अभिनंदन या ठिकाणी लक्षात. कारण का घरामध्ये अधिष्ठान बघा मामा काय म्हणले, घर में आई बरं का काय, घर में आई गोठे में गाई, याच्यावर काय, घर में आई गोठे में गाई, खेत में भाई, भाई उसी घर देखे कमाई सगळ्यांचं. आणि याच्या उलट जर असलं ना, याच्या उलट जर परिस्थिती असली ना, बोला ना, घर में साला गोठे में हेला खेत में नाला उसको कभी नहीं भला. अशा रीतीने बघा की मनुष्याने ह्या जीवनामध्ये काय करावं काय करू याचं ज्ञान होणं आवश्यक. आता आपलं का तिसरं पुष्प बरं का, तिसरं पुष्प कशामध्ये आपलं आज बाबाच्या परंपरेबद्दल. लोकांना जर बोलायचं बघा तर सर्व सेवक म्हणा का जिल्हा सेवक आहे, तालुका सेवक असतील, गाव सेवक असतील, जे सेवक उपस्थित नाही, तर जोही संवाद तुम्हाला लोकांशी करायचा ना इतरांशी, तर कोणत्या विषयावर करायचा, बाबाजींच्या परंपरे अनुष्ठानावर करा, श्रमदानावर करा, गोमाता गोशाळेवर करा, आणखी गुरुकुल परिपुढे काय आणि कृषी आणि वृक्ष ह्या 5 परंपरा संवाद करायचा. त्यामुळे आणखी संवाद कशा पद्धतीने करायचा, बाबांनी चतुसूत्री 4 तत्व सांगितले. पहिलं तत्व काय सांगितलं, परदाराचा त्याग. बरं का, परदाराचा त्याग म्हणजे काय, जय श्रीराम राहायचं. जय श्रीराम म्हणजे काय, एक पत्नी बरं का, एक पती आणि एक पत्नी लक्षात, त्याला म्हणतात परदाराचा त्याग. म्हणजे ज्या स्त्रीबरोबर ब्राह्मण वराडासाठी आपण लग्न केले ती स्त्री सोडली तर स्त्रिया कोण आहेत, बघा माता बहीण लक्षात घ्या. असा भाव असलेला म्हणतात परदाराचा त्याग. ह्यातच बघा प्रिन्सिपल बाबाजींनी चतुश्रीमध्ये बघा सांगितलं सर्वांसाठी. ज्यांनी सूत्र पाळलं नाही ना तर बाबांनी उदाहरण दिले, कोणा पहिलं रावणाचं विषयाचे सुख नको माझ्या मना, पाहत्या रावणा काय झाले. विषय वाचण्याच्या नादी तो रावण लागला, परिस्थिती काय झाली, पुढे काय म्हणले रे, इंद्र पडले भग चंद्र झाला काळा, हा मुनीच्या संगे वारी प्राण गेला. बघा जे परक्या स्त्रीच्या नादी लागले त्यांचं काय काय झालं हे अभंगातून ह्या चरणातून असेल आपल्या लक्षात आल्याशिवाय. म्हणून शेवटी काय म्हणलेलं आहे, शेवटी चरण काय, चांग देव म्हणे, चांग देव लक्षात घ्या, हा चांग देव म्हणे लक्ष ठेवा पायी बाबाच्या लक्षात. अशा रीतीने लोकांना काय सांगायचं, आप सांगायचं काय सांगायचं हे बघा सूत्र सांगायचं लोकांना. बरं बाबांच्या ताऱ्या बंद होतं ना, ज्याला चॅलेंज करू काय कोणी चॅलेंज करू शकतं लक्षात, याला काय कोणी चॅलेंज करू शकतं की मुद्द्यानं. म्हणून लोकांना लोकांशी बोलायची, चर्चा करायची ना, संवाद करायचं ना बघा, तर आपल्या भक्त परवांनी काय करायचं, अनुष्ठानाबद्दल बोलायचं, श्रमदान बोलायचं, गुरुकुलाबद्दल बोलायचं. जसं आता नाही आमच्या शिवदासनी काही नाता बघा श्रमदानाचं सहज दिलं की त्याने कधी फरशी बसायला कसं लागतो वरती टाकायचं होतं लक्षात, होती टाकायचं होतं लक्षात. आणि मग कोण गेले उभे राहावर, कोण गेले होते, कोण गेले होते श्रमदानात, ते कसं टाकायला सर्व टाकून दिला का, सर्व संपला. हा जर टाळी वाजून
कारण काय सबसे बडा गुरु से बडा गुरु का नाम और काम गुरुचं काम केलं म्हणून पुरे सेवा का अभिनंदन कारण बाबाजींनी एकाच वाक्यात महिमा सांगितलं असं मला काय सांगितलं जो करे तर माझा त्याच घडे जय धाम बरं का ट्रॅक्टरने गवाई ना बाबांच्या वावराने करायला बायाने सुद्धा का बायाने सुद्धा केली बायाने सुद्धा केलं बाबांनी कारण का बाबांच्या का बघा आश्रमात कोणतंही काम करा तुम्हाला बाबा का पुण्य म्हणून सांगा ना उत्तर द्या चला पंढरपूरवाला सांगा ना बाबांच्या आश्रमात कोणतंही काम केलं तुम्हाला पापगड पुण्य होणार आहे बरं ना आता ऐकलं आणि घरी किती काम केलं पुण्य होणार आहे का घरचं कामात येणार आहे का बघा किती उलटा कार्यक्रम आहे की घरी किती काम केलं तरी शेवटी काही काम येत नाही म्हणते त्याच्यासाठी बरोबर चुलीवर तर तुम्ही कसे मराठी खर्च कसा म्हणजे बरोबर आहे आणि जी शेवटी बरोबर येणार आहे मराठ्यांची बघा त्याची गरज आपल्याला पडणार आहे त्याचा आपण काय करतो की नाही आपण वेळ देऊ शकत नाही किती बघा उलटा कार्यक्रम एका युगात आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून बघा लक्षात जो करे समाधान चारी धाम करून आल्यानंतर जे पुण्य मिळते ना ते पुण्य कशामध्ये आहे बाबांच्या वर लाईन गेल्यानंतर किती मिनिटामध्ये पुन्हा लाईट लागलं पाहिजे त्याला मदत मॅनेजमेंट ऑफिस मॅनेजमेंट लक्षात राखा नुसतं कमिटी मग नुसतं कमिटी म्हणून नाव राहायचं नाही कुछ न कुछ करके दिखाना है उसके बोलते हैं सेवक राशात आहे कमिटी मेंबर राशात म्हणून नीट लक्षात आहे जसं गावामध्ये ग्रामपंचायत आहे म्हणजे सगळे कसं काय असतात गावच्याही गरजा असतील की ज्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी असतात की सर्व सदस्य कर्तव्य काय असतं गावाच्या अडचणी सोडवणे तसं आता ही कमिटी समाप्ती आश्रमाची नाव घेतली चांगले राहा समाधान अशा करू तीन अजून कोण राहील अजून कोण दीपक हा 4 जण झाले ओनली 4 आहे 4 in 1 आहे म्हणून बरं का मग तुमचं कर्तव्य काय आहे जी अडचण असं माझं असेल की ती अडचण काय यांनी काय करायची आणि ती वीर पण तुम्हाला सांगायला पाहिजे का हो कोणी सांगायची मग तुम्ही कराल का सांगा ना आणि बघा सांग का मी योजना नसतात बघा तीन बघा भक्ताचे 3 प्रकार आहे आमचे नागेश्वर भीम होता का म्हणत्या असं होतं म्हणून कसं असं म्हणते बरं का सद्गुरूच्या मनातलं वळण लक्षात बरं का 3 प्रकार बरं का 3 प्रकार आहेत भक्ताचे सांगितले शिष्याचे भक्त 3 प्रकार सांगितले पहिला भक्त कोणत्या प्रकारचा आहे बरं का कोणत्या प्रकारचा पहिला भक्त किती सांगा नॉट अंडरस्टँड बरं का काय किती सांगा त्यांच्या काही लोक लक्ष येते बघा मी सांगूनही लोक त्यांच्या लक्षात मी काही आपण केलं पाहिजे लक्षात हे थर्ड क्लास आहे नॉट वेल लक्षात पहिला प्रकारचा दुसरा बघा सेकंड
सांगितल्यावर मग तेवढंच करायचं काय, जेवढं सांगितलं तेवढं म्हणजे सांगता म्हणून सांगता मी सांगितलं तेवढंच करायचं बरं का. हे नंबर सेकंड क्लासचे बा आणि फर्स्ट क्लासचे कोणी म्हणले न सांगता काय बघा आवश्यक आहे, इथं काय अडचण आहे, काय आपण गेलं पाहिजे लक्षात हे ओळखून काय करा त्याची फक्त याला म्हणतात फर्स्ट क्लास नंबर 1 लक्षात. आणि मग प्रत्येकाने बरं का प्रत्येकाने काय करायचंय बरं का, बसले सर्वांसाठी मुद्दा आहे बरं का, होय पण नॉट फक्त इथल्या कमिटीसाठी नाही, सर्वांसाठी हा मुद्दा आहे. आपण कोणत्या आपण कोणत्या क्वालिटीमध्ये दोस्त त्याप्रमाणे बरं का. आणखी 3 प्रकारे बरं. एक शतपट बुद्धीचे, दुसरे मेणचट बुद्धीचे आणि तिसरे कटपट बुद्धीचे बरं. अशा ते समजलं ना. पहिला प्रकार काय सांगितला शनपट बुद्धीचे, दुसरं काय सांगितलं मेणचट बुद्धी, चौथा आणि तिसरा काय कर्पूर बुद्धी. शनपट बुद्धीचे म्हणजे काय, शनपट बुद्धीचे का म्हणजे काय तुम्हाला सांगितलं ना आता नॉट लाईक नॉट करंट त्यांच्या की आपण लवकर करंटच येत नाही उतरत नाही, त्याचं लाईटच लागू लागत नाही. हे शनपट बुद्धीचे त्याला समजतच नाही. कारण बल्बच मात्र ओढेल बल्ब किती वायरे पोषित बल्बच ओढेल त्यामुळे लागेल का त्याला म्हणते शनपट बुद्धीचे. हा झाला प्रकारे. दुसरा कोण सांगितला, दुसरा कोणता सांगितला मेणचट बुद्धीचे म्हणजे काय, निदान 4-5 वेळा सांग, किती येत तरी बरं का 4-5 वेळा सांगून त्यांना लक्षात येत नाही बरं की आपण केलं पाहिजे. मग आता केव्हा 1 टाईम नाही 4-5 वेळा सांगावं लागेल त्याला मेणचट बुद्धी. आणि कर्पूर बुद्धीचे म्हणजे काय, ओनली काय म्हणतो ना समजने वालों को इशारा कॉपी आहे, काय समजने वाले को इशारा कॉपी की त्याला म्हणत्या कर्पूर बुद्धीची आहे की. जसं का कापूर कसा एकदा नुसता काडीवर नुसला थोडस तावतो लगेच का फेट घेऊन भरत असतात कर्पूर बुद्धीची. आता ज्याने ते ओळखून घ्या आपण पण त्यामध्ये क्वालिटीमध्ये अशा रीतीने बघा मुद्दा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण भक्ती मार्गामध्ये आहोत. तुम्हाला संसार करून काय करायचं हे संसार वगैरे काय तुम्हाला तरुण जायचं आहे का गटाने करून मरायचं तुम्हाला काय म्हणून म्हणता ना सांगा मी काय करू. ऐकावं की भजनात सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. संसार म्हणतो चाल पुढे, संसार म्हणतो चाल पुढे, भक्ती म्हणते एकीकडे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणतो एकीकडे, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. शेवटी काय शेवटी जगत काय भक्ती विना देव दिसत नाही, भक्ती विना देव दिसत
दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही, पैसा विना संसार चालत नाही, कोणता मी मार्ग करू, हो सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. भक्ती करून जो पोट भरे, भक्ती करून जो पोट भरे, जग म्हणे त्याला मोक्ष मिळे, जग म्हणे त्याला मोक्ष मिळे. वेड्या मानव तू नको घाबरू, वेड्या मानव तू नको घाबरू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. या भांडणाचं तात्पर्य एक महत्वाचं आहे की माणसाला काय होतं, संभ्रम संभ्रम. नेमकं काय करू की घरी राहू का बाबाने बोलव तिकडे जाऊ, आहे की त्याला समज. नेमकं काय करायचं त्याला समज. जसं घरी राहू का बाबाकडे आश्रमात जाऊ की नाही त्याला समज असे. संभ्रम 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 बघा आपला नसला पाहिजे. आणि मग कारण भक्तीने काय आपल्याला प्राप्त होऊ शकतं, मोक्ष. मोक्ष कशाने मिळतो, संसार करून मोक्ष मिळणार. मोक्ष कशाने फक्त मिळू शकतो, भक्ती करून आपला मोक्ष बघा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्या बघा वेळ झाली बघा आता मुद्दा महत्वाचा आहे. आपला तिसऱ्या दिवसाचा दुसरा आहे लोकांबरोबर समाजामध्ये जोय भेटेल त्याच्याशी काय बघा चर्चा करायची, काय विषयावर आपण बोलायला सारी, काय मुद्दे आपण त्याच्यासमोर मांडले पाहिजे, ह्याचं नॉलेज बघा आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे काय बोलायचं काय नाही बोलायचं बघा याचं काय आपल्याला लक्षात बघा घ्यायचं आहे. आणि म्हणून कोणी जर भेटलं तर आपण बघतो की कोणी जर भेटलं तर नेहमी हात जोडून काय म्हणलं पाहिजे, आहे की किती सोपं कार्यक्रम आहे का. कारण भक्तीचं पहिलं अंग काय नमस्कार आहे, भक्तीचं पहिलं अंग नमस्कार आहे. मग कोणी भेटो काय म्हणायचं, जय बाबा जय बाबा, जगदी सोपं कार्यक्रम काय काय काही ना काय म्हणजे जय श्रीराम हरे विठ्ठल अशा अनेक बघा ज्याचे जसं भावासाठी आपण आपण भूक म्हणू शकतो. हा झाला पहिला. दुसरा त्याच्या पुढे बघा नुसतं हात जोडायचे नाही तर काय केलं पाहिजे आपण, ही सुंदर बघा आमची संतमणी मजा केली. पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडती जन, पाया पडती जन. हा पंढरीच्या लोका, पंढरीच्या लोका पाया पडती जन. म्हणून कोणी भेटलं तर काय करायचं, मग काय करायचं, पाया पडायचं. पाया का पाया पडायचं, का पाया पडायचं, तुझमे राम मुझमे राम रोम रोममय. बघा समोरच्या मध्ये सुद्धा काय विठ्ठल आहे, महिला असे रुक्मिणी माता आहे लक्षात. म्हणजे आपला भाव बघा समोरच्या बद्दल कसा असला पाहिजे, आवडी रूपे तुझी देवा आहे. जळीस तरी काठी भाषेने अवघा भरला माझा हरी. अशा अनेक माध्यम बघा की कोणी भेटो काय करायचं, त्याला भगवंत काय समजायचं, भगवंत समजायचं. भगवंत समजून काय करायचं, त्याच्या पाया काय पडायचं, नुसतं हातच का पाया पडायचं. त्या पुढे जाऊन काय करायचं, पुढे काय करायचं हो ना. हां जसं नाही करा, फार दिवसात भेट होत काय काहीची ना, फार दिवसात आपली भेट होते की नाही. मग आपलं जे प्रेम जे प्रेमाचे माणसं जर भेटले बऱ्याच दिवसानंतर आपण काय करतो, मग गळा भेट घाली लोटांगण. हां घाली लोटांगण वंदे नंतर डोळ्याने पाहिणे प्रेमी आलेंगे. हां अशा मग प्रेमाने काय करावं अलग
त्या पुढे अजून काय करायचं? जर हॉटेल असं ना हॉटेल सो काय करायचं, काय म्हणायचं? चला दूध घ्यायला बरं का, काय म्हणायचं? चला दूध घ्यायला, नाही तर चला नाश्ता करायला बरं का. काही काही लोकांचा संभ्रम आहे. काय म्हणते बा आपण आणून टाकले आपल्या हॉटेलमध्ये चालायचं नाही, तुम्हाला बाबाने हा मुद्दा मागेच खोटेला की कशावर का उलट आपण आंबेसेटर बनायचं. कशाचं आंबेसेटर बनायचं? शाकाहारी हॉटेल वाढले पाहिजे की नाही? कोणते हॉटेल वाढले पाहिजे? रस्त्याने सुद्धा शुद्ध शाकाहारी. दुसरं तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये जर रस्त्याने दिसत्या विशेषतः आहे की आयटम आहे की नाही, किती आयटम आहे की आपल्याला खाण्यासाठी. आणि ते खाल्याने गाव चांगल्या गाव खाऊन खाऊन फार पोट खराब झालं, ऑपरेशन करावं लागलं आहे की बरोबर आहे. म्हणजे भगवंताने आपल्याला अनेक प्रकारचे अन्नधान्य, फळ, भाजीपाला हे तयार केले की जेवण खायला, आणि ते सोडून आपण बद्दल खात बसलो. सांगा, कुत्रे, बोकडे, अंगी काय त्याला म्हणतात ना, डुकरं, आणि कितीतरी प्राणीवर, कावळे, कोंबडे, मेंढर वगैरे काय सांगा ना, काय बघा अवस्थेला. विज्ञान सुद्धा म्हणतं माणसाने काय जे पचलं ना ते पचल तेच खायला पाहिजे, म्हणजे पचल खायला खरं बिघडत नसेल असं जास्त काही आता बाबा बोलायला नाही. बाकी विषय आपण बघूया. माझ्या सत्रामध्ये सर्व भाग मोठ्या प्रेमाने विद्यालयाच्या बाब आम्ही का गाव प्रवचन आहे का प्रवचन किती बाकी बाहेर राहते, त्यांची सुपारी किती 2-2 लाखाची राहते, किती राहते प्रवचन सुपारी किती राहते माहिती ना तुम्हाला? कथा करा किती राहते? लाखाच्या पुढे राहते. 1 लाखाच्या पुढेच, 2.5-3 लाखाच्या पुढेच. ते तुम्हीच पहा सुपारी, तुम्ही पहा. आपण म्हणजे सुपारी देतो बरं खायची. लक्षात म्हणून काय म्हणजे जरूर या धन उत्तम व्यवहार. काय धन जरूर कमावं, कसं करायचं? धर्मशास्त्र म्हणतं उत्तम शेती. काय उत्तम शेती? लक्षात मध्यम व्यापार कमीच आहे. असं कुणाच्या या स्नेहमध्ये एक भजन घ्या, सुंदर गीत गावा. अनुष्ठानाच्या जागेवर उभं सर्व. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. जय शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. सर्वांनी पावली करा. सर्व जनार्दनाय जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय. सद्गुरु स्वामी जनार्दनाय, मौनगिरी बाबा जनार्दनाय. सद्गुरु स्वामी जनार्दनाय, मौनगिरी बाबा जनार्दनाय. जय शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,